आपल्या बॅगची रुंदी शिवून 13 इंच, उंची 11 इंच आणि बॉटम 4 इंचाचे तयार झालेले आहेत. आज आपण रोजच्या भाजीपाल्यासाठी किंवा सामानासाठी बॅग बनवणार आहोत. त्यासाठी हे साडीचं कापड मध्ये नॉन वोव्हन आणि खाली पुन्हा एका साडीचं कापड जोडून घेतलेलं आहे. याची रुंदी 14 इंच आणि लांबी 26 इंच घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण याला साईडने 2 पार्ट जोडणार आहोत. त्यासाठी याची रुंदी 4.5 इंच आणि लांबी 11.5 इंच दोन्ही पीसची घेतलेली आहे. बरोबर आपण बंद जोडण्यासाठी हे साडीतूनच 2 पीस कट करून घेतलेले आहेत. याची रुंदी 4 इंच आणि लांबी 18 इंच घेतलेली आहे. नॉन ओव्हनची रुंदी 1 इंच आणि लांबी 18 इंच घेतलेली आहे. आता आपण प्रथम बंद तयार करून घेऊया. बंद तयार करण्यासाठी आपण हे नॉन ओव्हन असे मध्ये ठेवून एकदा या बाजूने असं फोल्ड करायचं, एकदा या बाजूने, आणि आपण असं फोल्ड करून या दोन्ही बाजूने बंदांवरती शिलाई करून हे बंद तयार करून घेऊया. दोन्ही बंद आपले आता तयार करून झालेले आहेत. ते आपण आता जोडून घेऊया. त्यासाठी आपण बाहेरच्या बाजूकडून 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे. 3 इंचावरती या बाजूकडून आणि या बाजूकडून एक खूण करून घेऊया आणि हे बंद जोडून घेऊया. आता हा बंद आपण असा इथे आणि इथे जोडून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे हा बंद पण आपण 3 इंच अंतर मोजून जोडून घेऊया. आता आपले हे दोन्ही बाजूंना बंद जोडून झालेले आहेत. आपण आता हे 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. ते आपण आता अशी फोल्ड करून या भागावरती आपण शिलाई करून घेऊया. आता ही पट्टी आपण अशी जोडून घेतलेली आहे. ती आता अशी फोल्ड करून या भागावरती एक आता शिलाई करून घेऊया. आता या दोन्ही बंदांच्या बाजूंना आपला हा गोट मारून झालेला आहे. आता आपण हा मधला पार्ट जोडणार आहोत. त्यासाठी आपण याचा मध्य काढून घ्यायचा आहे. दोन्ही भाग आपण एकसारखे करून याच्यामध्ये कट लावून घेऊया. त्याचबरोबर आपण आता या पार्टचा पण असा मध्य काढून घेऊया. अशा प्रकारे हा पार्ट ठेवून इथे शिलाई करून घेऊया. आता हे दोन्ही साइडचे भाग आपले जोडून झालेले आहेत. आता आपण हा भाग असाच जोडून घेऊया आणि जर अंतर आपलं जास्त किंवा कमी झालं असेल तर आपण ते ॲडजस्ट करून कट करून घेऊ शकतो. थोडं जास्त झालं तर आपण हा मधला पार्ट थोडा कट करून घ्यायचा आहे. आपला हा थोडासा भाग जास्त झालेला आहे, तो थोडा कट करून घेऊया. आणि आता आपण ही 1.5 इंचाची पट्टी घेऊन पुन्हा या भागावरती अशी शिलाई करून पुन्हा फोल्ड करून आपण ह्याला तयार करून घेऊया दोन्ही बाजूने. आपण हा गोट जोडताना 1.5 इंच रुंदीची पट्टी अशी सरळ एकदाच जोडली तरी चालेल आणि नंतर आपण असं फोल्ड करून ही पट्टी आपण अशी व्यवस्थित जोडू शकतो. आता हा गोट मारून झाल्यानंतर आपण या भागाला इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत शिलाई करून हे दोन्ही भाग त्याचबरोबर हे दोन्ही भाग पण आपण जोडून घेऊया.
आपले आता हे दोन्ही साईडचे भाग जोडून झालेले आहेत. आता आपण या भागाला 2 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन ती अशी फोल्ड करून आपण वरती अशी अगोदर एकदा अशी थोडी फोल्ड करायची अर्धा इंच आणि त्यानंतर आपण या भागावरती अशी शिलाई करून घेऊया पूर्ण दोन्ही बाजूंनी. आता आपण हे कापड दोन्ही साईडला जोडून घेतल्यानंतर असंच फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया. अशा प्रकारे आपली ही बॅग आता शिवून पूर्ण तयार झालेली आहे.